नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापिका चव्हाण लता अंकुशराव, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक, चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये सर्वांचे स्वागत करते. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण युनिट 3 मधील टॉपिक नंबर 8 ठेवीदारांशी पत्रव्यवहार अभ्यासणार आहोत. ठेवी हा कंपनीच्या अल्पमुदतीचा वित्तीय स्रोत आहे. याचा उपयोग कंपनीच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी होतो. कंपनी किमान 6 व कमाल 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवी स्वीकारू शकत नाही. ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुदत संपताच मुद्दल रक्कम परत देण्यासाठी जबाबदार असते. अशा या ठेवीदारांशी कंपनीला वेगवेगळ्या प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने विशेष काळजी आणि दक्षता घेणे आवश्यक असते. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना चिटणीसाला घ्यावी लागणारी दक्षता. यामधील पहिला मुद्दा आहे कायदेशीर तरतुदी. चिटणीसाने ठेवी मागविणे, स्वीकारणे, त्यांचे नूतनीकरण करणे, त्यांची परतफेड करणे या संबंधित असलेल्या कायदेशीर तरतुदींचे पालन कंपनीने यथायोग्य केले असल्याची खात्री केली असली पाहिजे. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे सौजन्य. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाने असभ्य किंवा अयोग्य शब्दांचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजेच पत्रव्यवहार हा नम्रतापूर्वक व सौजन्याने केलेला असला. यानंतरचा मुद्दा आहे तत्परता. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि तक्रारींना विनाविलंब उत्तर पाठवणे गरजेचे असते. त्यामध्ये दिरंगाई करता कामा नये. त्यानंतरचा दक्षतेचा मुद्दा आहे अचूकता. ठेवीदारांशी कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारात अचूकता असावी. त्यामध्ये वस्तुस्थितीची अचूक माहिती दिलेली असली पाहिजे. यानंतरचा मुद्दा आहे नावलौकिक. ठेवीदाराच्या मनामध्ये कंपनीची प्रतिमा चांगली व कायम राहील अशा प्रकारचाच पत्रव्यवहार चिटणीसाने केला असला पाहिजे. त्यामुळे कंपनीचा नावलौकिक वाढण्यास मदत होते, कंपनीची प्रतिमा उंचावते. यानंतरचा मुद्दा आहे तुम्ही दृष्टिकोन. तुम्ही दृष्टिकोन याचा अर्थ समोरच्या व्यक्तीचं मत विचारात घेऊन केलेला पत्रव्यवहार. ठेवीदारांशी पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा इत्यादी बाबी विचारात घेऊन चिटणीसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला पाहिजे. यानंतरचा मुद्दा येतो संक्षिप्तता. ठेवीदारांशी पत्रव्यवहार हा अत्यंत मोजक्या व अचूक शब्दात व थोडक्या शब्दात असावा. आवश्यक असलेली माहिती ही थोडक्यात परंतु मुद्देसूदपणे मांडावी. अनावश्यक व अप्रस्तुत माहिती टाळावी. चिटणीसाने ठेवीदारांशी पत्रव्यवहार करताना आवश्यक ती माहिती गोपनीय ठेवावी, म्हणजेच गोपनीयतेचे पालन करावे. यानंतरचा मुद्दा आहे ठेवीदारांशी पत्रव्यवहाराचे प्रसंग. चिटणीस संचालक मंडळाने ठेवीबाबत घेतलेले विविध निर्णय हे या पत्रव्यवहारामार्फत ठेवीदारांना कळवितो. त्यामध्ये पहिला प्रसंग आहे कंपनीमध्ये ठेव ठेवल्याबद्दलचे आभार मानणारे पत्र. चिटणीस ठेवीदाराने कंपनीकडे ठेव ठेवल्याबद्दल त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्याशी पत्रव्यवहार करतो. यानंतरचा प्रसंग आहे ठेवीवरील व्याज देण्याबाबतचा. ठेवीवरील व्याज 2 प्रकाराने दिले जातं. एक व्याज आदिपत्राद्वारे दिलं जातं आणि दुसरा प्रकार आहे इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीद्वारे. हे व्याज देत असताना ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला जातो. यानंतरचा प्रसंग आहे ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचा. ठेवीच्या नूतनीकरण करायचं असेल म्हणजे ठेव परत नवीन मुदतीवरती ठेवायची असेल तर त्यासाठी ठेवीदारांशी पत्रव्यवहार केला जातो. त्यानंतर जेव्हा ठेवीची मुदत संपते तेव्हा त्या ठेवींची परतफेड केली जाते. अशावेळी चिटणीसाला ठेवीदारांशी पत्रव्यवहार हा करावा लागतो.
ठेवीच्या परतफेडीबाबतचा पत्रव्यवहार. त्यानंतर आपण याची काही नमुनापत्रे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं पत्र आहे ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र. आता याच्यामध्ये नेहमीप्रमाणे पत्राच्या मध्यभागी येणारे कंपनीचं नाव आणि पत्ता. त्याच्यामध्ये काय नाव दिले बघा, गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड. त्यानंतर खाली नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. त्याच्यामध्ये नोंदणीकृत कार्यालय 45 गुरु टॉवर्स JM रोड. त्याच्यानंतर खालच्या वेळी घेतले पुणे 411021. आणि त्यानंतर खाली लिहिलेले कंपनीचा सीन नंबर. त्याच्यानंतर डाव्या बाजूला येतं फोन नंबर. नेहमीप्रमाणे STD कोड टाकून कोणतेही आटंक टाकायचे. आणि त्यानंतर उजव्या बाजूला कंपनीची वेबसाईट लिहित असताना www.gurulimited.com अशा पद्धतीनं वेबसाईट लिहायची आहे. त्याच्यानंतर फोन नंबरच्या खाली येणारे आपला फॅक्स नंबर. त्याच्यामध्ये STD कोड टाकायचे आणि कोणतेही आटंक टाकायचे. आणि त्याच्या समोर येतोय कंपनीचा ईमेल ID. ईमेल ID लिहित असताना कंपनीचं थोडक्यात नाव गुरु, त्यानंतर नंबर टाकायचे @gmail.com. संदर्भ क्रमांक. त्याच्यामध्ये कसं लिहिले संदर्भ क्रमांक G/DEP/09/1920. आता जी कोणतंही अल्फाबेट टाकतोय आपण. त्याच्यानंतर DEP म्हणजे डिपॉझिटरी इंटरेस्ट पेमेंटसाठी DEP टाकलं आहे. त्याच्यानंतर 9 नंबर 1 टाकलेला आहे आणि त्यानंतर साल 1920. ते दिनांक किती घेतली बघा, 10 एप्रिल 2019. आता या सगळ्या नोंदणीनंतर आता आपल्याला लिहायचे अंतर्गत पत्ता. अंतर्गत पत्त्यामध्ये ठेवीदाराचं नाव आणि त्याचा पत्ता अशा पद्धतीने टाकलं बघा. श्री शारंगधर नाईक, खालच्या वेळेला घेतले 78/68 गुरु अपार्टमेंट, शनिवार पेठ, पुणे. मध्ये मध्ये कॉमा द्यायचे. अशा पद्धतीने काय टाकायचं आपल्याला अंतर्गत पत्ता. तर पत्राचा विषय. विषयामध्ये आपण ज्या प्रसंगाला अनुरूप पत्र लिहितोय त्या प्रसंगाचं वर्णन त्याच्यामध्ये असलं पाहिजे. काय टाकला विषय बघा, ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र. अशा पद्धतीने विषय नोंदवायचा आहे. नंतर आदरवाचक शब्द महोदय आणि नंतर आपला मजकूर सुरू होते. मजकुरामध्ये काय सांगितलं बघा, आपला दिनांक 5 एप्रिल 2019 रोजीचा ठेव गुंतवणूक ₹1,00,000 अक्षरी रुपये परत लिहिलेत ₹1,00,000 फक्त बाबतचा अर्ज मिळाला. त्यातील अटी व नियमास अनुसरून सदर ठेवी 2 वर्ष कालावधीसाठी आपणाकडून प्राप्त झाली आहे. या पॅरेग्राफमध्ये काय सांगितले की आपला दिनांक 5 एप्रिल 2019 रोजीचा म्हणजे काय झालेलं आहे, 5 एप्रिल 2019ला कंपनीकडे ठेवीसाठीचा अर्ज दाखल झालेला आहे. दिनांक बघा, पत्राची तारीख आहे 10 एप्रिल. याच्या अगोदर आपल्याला अर्ज मिळालेला आहे म्हणून आपण अर्जाची तारीख किती लिहिली आहे, 5 एप्रिल. त्यानंतर ठेव गुंतवणूक रुपये किती आहेत, ₹1,00,000. आता हे रुपये टाकत असताना आपण एकदा अंकी टाकतोय आणि त्यानंतर कंसात पुढच्या बाजूला अक्षरी रुपये टाकलोय. अक्षरी रुपये 1,00,000 फक्त. अशा पद्धतीनं आपल्याला सांगायचे. त्यानंतर पुढं काय सांगितलं बघा, जाहिरातीतील अटी व नियमास अनुसरून आम्ही जी जाहिरात दिली होती त्याच्यामध्ये जे काही नियम दिले होते ते तुम्हाला मान्य आहेत आणि त्याला अनुसरून तुम्ही ही ठेव 2 वर्ष कालावधीसाठी, किती कालावधी आहे, 2 वर्षाचा, 2 वर्ष कालावधीसाठी ही ठेव त्यांनी काय केलेली आहे, आपणाकडे किंवा कंपनीकडे ठेवलेली आहे आणि ही ठेव आम्हाला प्राप्त आहे. पुढचा पॅरेग्राफ, आपण कंपनीवर विश्वास दाखवून ठेव ठेवल्याबद्दल आपले कंपनी आभारी आहे. याच्यामध्ये त्या ठेवीदाराचे आपण काय करायचे, आभार व्यक्त करायचे आहेत. ठेवीदारांच्या आभाराचं पत्र लिहित असताना आपण हे वाक्य लिहिणं गरजेचं आहे की कंपनीवर विश्वास दाखवून आपण आमच्याकडे ठेव ठेवली त्याबद्दल कंपनीच्या वतीने आम्ही आपले काय करत आहोत, आभार व्यक्त करत आहोत. असा उल्लेख हा पत्रामध्ये असणं
खूप गरजेचं आहे. यानंतर पुढं देतो आपण ठेवीचा तपशील. काय लिहिले बघा, ठेवीचा तपशील खालीलप्रमाणे. आता हा तपशील देत असताना एकूण 5 रखान्यामध्ये आपण हा तपशील नोंदवतोय. त्याच्यामध्ये पहिला रखाना आहे मुदत ठेव पावती क्रमांक, त्यानंतर ठेव रक्कम, त्यानंतर येतोय ठेवीचा कालावधी, त्याच्यानंतरचा रखाना आहे ठेवीवरील व्याजाचा दर आणि त्यानंतर बँकेचा तपशील. आता हा जो पहिला कॉलम आहे मुदत ठेव पावती क्रमांक, त्याच्यामध्ये आपण काय नोंदवणार आहे, सभासदास देण्यात आलेल्या ठेवीबद्दलच्या ठेव पावतीचा क्रमांक. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने टाकला क्रमांक बघा, कोणतेही 3 अंक तिथे तुम्ही टाकू शकता. कशा पद्धतीने लिहिलं हे फक्त पहा. त्याच्यानंतरचा पुढचा कॉलम येतोय ठेव रक्कम. आता वरच्या पॅराग्राफमध्ये आपण ठेवीची रक्कम सांगितलेली आहे. किती आहे, किती ठेवीसाठी अर्ज आला होता, तर 1,00,000 रुपये ठेवीसाठीचा. म्हणजे ठेवीची रक्कम किती आहे, रुपये 1,00,000. अंकामध्ये आपण ही रक्कम टाकायची आहे. त्यानंतरचा पुढचा कॉलम आहे ठेवीचा कालावधी कंसात वर्ष. किती वर्षाचा कालावधी आहे ते लिहायचे. वरती आपण तेही नोंद केलेलं आहे पॅराग्राफमध्ये बघा, की तुम्ही आमच्याकडे काय केलेलं आहे, 2 वर्ष कालावधीसाठी ठेवली होती आणि ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. म्हणजे आपण इथे किती नोंदवायला पाहिजे, कालावधी 2 वर्षे. आणि त्यानंतर पुढचा कॉलम येतो आहे व्याजदर. व्याजदर किती टक्के आहे, तर आपण अंदाजे इथे टाकू शकतो 10% आहे, 12% आहे, 12.5% आहे, असं कोणतंही इथं तुम्ही नोंदवू शकता. इथं काय टाकलं बघा, 12.5%. आता त्यानंतर आपल्याला काय द्यायचं आहे, बँकेचा तपशील. बँकेच्या तपशिलामध्ये काय सांगितले, 2 कॉलम केलेले आहेत. परत बँकेचे नाव म्हणून एक कॉलम आहे आणि त्यानंतर खाते क्रमांक. पहिल्या कॉलममध्ये काय लिहिणार आहे आपण, बँकेचे नाव. तर कोणत्या बँकेमध्ये ही ठेव तुम्ही ठेवली होती, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, सिटी बँक. इथे तुम्ही कोणत्याही बँकेचे नाव टाकू शकता. आणि त्यानंतर खाते क्रमांक. खाते क्रमांक कसा नोंदवला आहे बघा, एकूण 6 अंकी हा खाते क्रमांक नोंदवलेला आहे. या ठिकाणी कोणतेही 6 अंक तुम्ही लिहू शकता. इथं काय लिहिलं, 222-040. अशा पद्धतीनं या पत्राचा मजकूर नोंदवत असताना सुरुवातीला आपण काय सांगायचे, की तुमचा आमच्याकडे अर्ज दाखल झालेला आहे, त्या अर्जाची तारीख द्या. तर त्याच्यामध्ये तुम्ही किती रुपयांसाठी ठेवण्यास तयार आहात ती रक्कम दाखवा. अंकी आणि अक्षरी अशी दोन्ही प्रकारे ही रक्कम लिहिलेली असली पाहिजे. त्यानंतर जी काही तुम्ही ठेवलेली आहे ती जाहिरातीला व आमच्या नियमांना अनुसरूनच ठेवली आहे. त्यानंतर त्याचा कालावधी किती आहे, ती 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, किती तुम्ही इथं कालावधी नोंदवू शकता. हे सगळ्याचा उल्लेख कशामध्ये असला पाहिजे, पहिल्या पॅरेग्राफमध्ये असला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिणार आहे आपण, की कंपनीवर विश्वास दाखवून तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ठेवली आहे, त्याबद्दल कंपनीच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानत आहोत. हा भाग तिथे येणं महत्त्वाचं आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये येतो ठेवीबाबतचा तपशील. त्याच्यामध्ये ठेवीची पावती क्रमांक, ठेवीची रक्कम, ठेवीचा कालावधी किती आहे, त्याच्यावरचा व्याजदर किती निश्चित केलेला आहे आणि त्यानंतर बँकेचा तपशील द्यायचा आहे. त्याच्यामध्ये बँकेचं नाव आणि त्या व्यक्तीचा खाते क्रमांक. म्हणजे अशा पद्धतीनं हा काय करायचे, तपशील नोंदवायचा आहे. त्यानंतर तपशील तर पूर्ण झालं आहे. तपशिलानंतर काय लिहिलं आहे, कंपनीमध्ये ठेवल्याबद्दल संचालक मंडळाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता इथं काय सांगितले, की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये ठेवल्याबद्दल आमच्या ज्या कंपनीचं संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यानंतर काय सांगितले बघा, की आम्ही आपणास सदैव उत्तम सेवा देण्याची खात्री देतो. काय सांगायचं आहे, की तुमची कधीही तुम्हाला कसलीही गरज पडली तर तुम्ही आमच्याशी कधीही संपर्क साधू शकता. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत किंवा आम्ही सदैव सेवा देण्यास तयार आहोत असा उल्लेख करायचा आहे. त्यानंतर कळावे, त्याच्यानंतर नम्रतापूर्वक शेवटामध्ये आपला विश्वासू कोणती इंडस्ट्रीज आहे आपली, गुरु इंडस्ट्रीज लिमिटेड करिता, त्याच्यानंतर सही आणि त्यानंतर येते
कंपनी चिटणीस, त्याच्यामध्ये कंपनी चिटणीसाचं नाव नितीन मोदी अशा पद्धतीने नोंदवलेलं आहे. त्यानंतर आपण काय करतोय की या ठेवीसाठीची ठेव पावती सोबत जोडतोय. तपशिलामध्ये आपण ठेव पावती क्रमांक नोंदवलेला आहे आणि तो ठेव पावती जी आहे ती आपण काय करतोय या पत्रासोबत जोडतोय. म्हणून आपण ती कुठं दाखवणार आहोत, सोबत या हेडिंगखाली डाव्या बाजूला काय दाखवणार आहोत, ठेव पावती, आणि त्याचा क्रमांक वरती जो तपशिलामध्ये दिलेला आहे तोच क्रमांक इथं या ठेव पावतीसमोर आलेला असला पाहिजे. म्हणजे आपण त्यांना काय सांगतोय, या पत्रासोबत आम्ही काय जोडतोय, तुमच्या ठेवीसाठीची ठेव पावती जोडतो आहोत. तर अशा पद्धतीनं आपलं हे नमुना पत्र आपण अभ्यासलं. आता याच्यामध्ये मजकुरामध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी असतात बघा, की त्याच्यामध्ये तुमचा अर्ज आलेला आहे, किती तारखेला आलेला आहे, त्याच्यामध्ये ते तुमची ठेव रक्कम किती आहे, अंकी अक्षरी रक्कम ती नोंदवायची आहे. त्यानंतर किती कालावधीसाठी आपण कंपनीकडे ठेव ठेवलेली आहे ह्याचा समावेश असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कंपनीवर विश्वास दाखवून तुम्ही ठेव ठेवली याबद्दल आभार व्यक्त करायचे त्या पत्रामध्ये. आणि त्यानंतर तपशील द्यायचे. तपशिलामध्ये ठेवीची मुदत, ठेवीची रक्कम, त्यानंतर ठेवीचा कालावधी असेल, त्यानंतर व्याजदर असेल, बँकेचा तपशील असेल, अशा वेगवेगळ्या तपशिलाचा समावेश असला पाहिजे. आणि परत एकदा त्यांचं ठेव ठेवल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीनेही आभार व्यक्त करायचे आहेत आणि आम्ही तुम्हाला सेवा देण्यास तयार आहोत याची खात्री त्यांना द्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं सोबत पावती जोडत आहोत हेही सांगायचं. तर असं हे अतिशय सोपं असणारं असं हे पत्र आहे आणि हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला 5 गुणांसाठी विचारण्यात आलेलं आहे. जर काही याच्यामध्ये अडचण असेल तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकता. तर या ठेवीदाराच्या आभाराबद्दलच्या पत्रानंतर आपण ठेवीवरचे व्याज देयकाचं पत्र, त्याच्यामध्ये व्याज अधिपत्राद्वारे व्याज देण्याबाबतचं पत्र, इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने व्याज देण्याबाबतचं पत्र असेल, त्यानंतर पुढं ठेवीच्या नूतनीकरणाबाबतचं पत्र आणि ठेवीच्या परतफेडीबाबतचे पत्र, इत्यादी काही नमुना पत्र आहेत ही आपण यानंतरच्या तासाला अभ्यासणार आहोत. ठीक आहे, तर आज या ठिकाणी आपण इथेच थांबू. धन्यवाद.